मालिकेत मी धम्मा कांबळेजींना सूचना केलेली होती की आपण समस्यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर करतो, की आपल्यावर होणारे जाती अत्याचार, सवलतीचे प्रश्न, धार्मिक कायद्याच्या संदर्भातील जे बौद्ध विवाह कायदा किंवा बौद्धांची जनगणना, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत, ते समस्या मांडणारे प्रश्न जे आहेत त्यांची चर्चा आपण मोठ्या प्रमाणात करतो. दुसरीकडे जे तात्विक स्वरूपाचे प्रश्न आहेत, बाबासाहेबांचा अमुक अमुक विषयाबाबतचा दृष्टिकोन, बौद्ध धम्मात अमुक अमुक विषयासंदर्भात केलेलं मार्गदर्शन, याचीही चर्चा आपण मोठ्या प्रमाणात करतो. परंतु समाज धारणेच्या दृष्टीने ह्या गोष्टी जरी आवश्यक असल्या तरी विद्यमान परिस्थितीत ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, विद्यमान परिस्थितीमध्ये आपल्याला ग्राउंड लेवलवर ज्या गोष्टींचा, ज्या समस्यांचा मुकाबला करावा लागतो, त्यातून मार्ग कसा काढता येईल याविषयी सुद्धा चर्चा होणे आवश्यक आहे असं मला वाटत होतं. आणि धम्मा कांबळेजींनी यावर विचार करून मला या आपल्या धम्मसंवाद मध्ये बौद्धांचा एक सामर्थ्यशाली समाज विकास कसा करता येईल, सामर्थ्यशाली बौद्ध समाज कसा निर्माण करता येईल या विषयावर मत मांडण्यासाठी मला वातावरण केलं. त्यांचे मी आभार मानतो. सामर्थ्यशाली समाज ही कन्सेप्ट जेव्हा आपण चर्चेला घेतो तेव्हा सामर्थ्य म्हणजे काय आणि सामर्थ्यशाली समाज कशासाठी घडवायचा, या दोन महत्वाच्या बाबी ज्या आहेत या आपण चर्चेला पाहिजेत. सामर्थ्य म्हणजे काय? अनेकांना असं वाटतं की आम्ही आता धर्मांतराच्या नंतर इथला महाराष्ट्रातील अस्पृश्य समाज किंवा भारतातील अस्पृश्य समाज हा बऱ्यापैकी शिकलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणावर आपण नोकऱ्यामध्ये आलेलो आहोत, आपला दृष्टिकोन जो आहे तो वैज्ञानिक झालेला आहे, आपण अंधश्रद्धांच्या परंपरातून जाळ्यातून बाहेर पडलेलो आहोत, आपण वैज्ञानिक दृष्ट्या विचार करणारे लोक आहोत. त्या प्रकारचे अनेक आपल्या धारणा ज्या आहेत त्या धारणा आपण बाळगून आहोत आणि त्याच्यामुळे आपण प्रगतिशील समाज आहोत, सामर्थ्यवान समाज आहोत, अशा प्रकारच्या समजुतीमध्ये आपण आहोत. जर प्रत्यक्ष आकडेवारी तपासली तर आपल्याला दिसून येईल की बौद्ध समाज हा अजूनही एक दरिद्री समाज आहे. नोकऱ्यामध्ये असलेलं त्यांचं प्रमाण, बौद्धांच्या एकंदरीत नोकऱ्यामधील सहभागाची आकडेवारी, शैक्षणिक स्थितीची आकडेवारी, उच्च शिक्षणातील आणि व्यावसायिक शिक्षणातील प्रमाण, कमावत्या लोकांची संख्या, असे अनेक जे आर्थिक प्रगतीचे पॅरामीटर्स जे आहेत ते जर आपण प्रत्यक्ष आकडेवारीच्या सहाय्याने तपासले तर बौद्ध समाज हा एक दरिद्री समाज आहे ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. त्यातील काही लोकांचा निश्चितपणे एक आर्थिक विकास झालेला असेल, परंतु व्यापक समाज म्हणून जर आपण विचार केला तर हा एक दरिद्री समाज आहे, हा एक अभावग्रस्त असा समाज आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सामाजिक स्थान जे आहे ते सामाजिक स्थान कशा प्रकारचं आहे, तर बौद्ध समाज जो आहे हा अजूनही भेदभावाचा शिकार ठरणारा समाज आहे. मग तो नोकरीच्या ठिकाणी नियुक्तीमध्ये असणारा भेदभाव असो, पदोन्नतीच्या वेळी डावलले जाणे असो, किंवा मुख्याच्या ठिकाणी नियुक्ती मिळण्याचा प्रश्न असो, हे नोकऱ्यामध्ये असलेले प्रश्न आहेत. यासोबतच स्कॉलरशिप जे रोजगाराच्या संधी नसणे, त्याबरोबरच दर्जेदार शिक्षणाच्या संधी नसणे, जाती अत्याचारास बळी पडणे, अशा सुद्धा या सामाजिक समस्या आपल्याकडे आहेत. त्यामुळे हा समाज एकीकडे आर्थिक दृष्टीने पाहता दरिद्री समाज आहे आणि दुसरीकडे जर सामाजिक स्थानाचा विचार केला तर तो व्हल्नरेबल समाज
किंवा भेदभावाला सहज बळी पडणारा समाज, अशा प्रकारचा हा समाज आहे. आणि या स्थितीमध्ये आपण सामर्थ्य मिळवायचा जेव्हा विचार करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्ती कोण पथे या प्रसिद्ध भाषणामध्ये आपल्याकडे जर सामर्थ्य नसेल तर सामर्थ्य बाहेरून मिळवलं पाहिजे किंवा अन्य मार्गाने सामर्थ्य प्राप्त केलं पाहिजे, अशा प्रकारची सूचना केलेली असेल, आपल्याला आठवत असेल. तर सामर्थ्यशाली समाज निर्माण का करायचा, जेव्हा स्वातंत्र्याचा अवकाश विस्तारत जातो. आज बौद्ध समाजाची स्थिती अशा प्रकारची आहे की बौद्धांच्या इच्छा, आकांक्षा आणि एकंदरीत स्वातंत्र्याच्या आकांक्षांचा विस्तार जो आहे, त्याचा अवकाश, जो स्पेस जे आहे ते प्रचंड प्रमाणात विस्तारलेलं आहे. जेव्हा आपल्या प्रगतीचा स्पेस, प्रगतीची आकांक्षा विस्तारली जाते, त्यावेळी साहजिकच काय तयार होतं की त्यावेळी ह्या मनात गृहीत धरलेल्या किंवा प्रगतीची आकांक्षा धरलेल्या समाजाला एकीकडून प्रस्थापित समाजाकडून रेजिस्टन्स किंवा अवरोध तयार होतो, विरोध तयार होतो, आणि दुसरीकडे जी देशातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती असते, त्या सामाजिक आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या प्रगतीची जे जे मार्ग आहेत त्या मार्गामध्ये सत्ताधारी, समाजातील प्रभुत्वशाली वर्ग, अशा प्रकारचे जे प्रस्थापित लोक असतात ते अवरोध तयार करत असतात. जे ह्या बाबीचा जर विचार केला तर आपल्याला सामर्थ्य मिळवण्याचा, सामर्थ्यशाली समाज म्हणून मिळवण्याची आवश्यकता जी आहे ती आवश्यकता याच्यासाठी आहे की सामर्थ्य नसेल, आपल्याकडे जर सामर्थ्य नसेल तर आपण दुःखाचा नाश करू शकत नाही, स्वतःच्याही दुःखाचा नाश करू शकत नाही, आणि आपली चूक नसताना समाजामध्ये जे इतर अन्य कारणामुळे, ज्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, लोकांचं अज्ञान असेल, सामाजिक आर्थिक परिस्थिती असेल, अशा अन्य कारणामुळे जे काही दुःख निर्माण होते त्या दुःखाचा नाश करण्याची शक्ती सुद्धा आपल्याकडे येणार नाही. आणि त्याच्यामुळे जर दुःखाचा नाश करायचा असेल तर एक उपाय काय असेल, तर तो उपाय जो असेल तो प्रतिबंधक उपाय असेल की माझी वर्तणूक, माझी वागणूक, माझं जे माझी क्षमता जी आहे ती मी अशा प्रकारे सुधारली पाहिजे, माझी वर्तणूक अशा प्रकारची सुधारली पाहिजे की ज्याच्यामुळे दुःख निर्मिती होणार. हा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. दुसरा महत्वाचा उपाय जो आहे की ठीक आहे, मी माझं स्वतःचं वर्तन सुधारलं, आधी अष्टांगिक मार्गाचं पालन केलं, नीतिदृष्ट्या मी अत्यंत चांगल्या प्रकारे वागायला लागलो, माझ्याकडून कोणतीही दुःख निर्मिती होऊ दिली नाही. पण दुसरीकडे देशातील सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे, लोकांचं अज्ञान आहे, नैसर्गिक जे परिस्थिती आहेत, यामुळे दुःख निर्मिती होत राहणार. त्यामुळे दुःखाचा नाश करण्यासाठी दुसरा जो भाग आहे त्याला आपण क्युरेटिव्ह मेजर्स ज्याला म्हणतो, एक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि दुसरी क्युरेटिव्ह, म्हणजे उत्पन्न झालेलं दुःख जे आहे ते नष्ट करता आलं पाहिजे, शामक उपाय ज्याला म्हणू आपण. ते नष्ट करण्यासाठी मला काय लागेल, तर मला सामर्थ्य लागेल, समृद्धी लागेल. हे सामर्थ्य कशा प्रकारचं असेल, तर ते ज्ञानाचं सामर्थ्य असेल, ते बुद्धीचं सामर्थ्य असेल, ते आर्थिक सामर्थ्य असेल, ते शारीरिक सामर्थ्य असेल, आणि ते नैतिक सामर्थ्य असेल. तर अशा प्रकारे म्हणजे दुःखाचा नाश करण्यासाठी मला एक प्रकारचा प्रतिबंधक उपाय आणि दुसऱ्या प्रकारचा क्युरेटिव्ह किंवा शामक उपाय हे करावे लागतील, आणि त्याच्यासाठी मला समृद्धी प्राप्त करावी लागेल, मला सामर्थ्य प्राप्त करावं. आणि हे सामर्थ्य प्राप्त करत असताना जेव्हा आपण बौद्ध समाजाचा विचार करतो, जेव्हा आपण पर्टिक्युलर एका महाराष्ट्रात राहणाऱ्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य आणि आताच्या बौद्ध समाजाचा विचार करतो, त्यावेळी आपल्याला आपल्या पुढच्या समस्या काय आहेत ह्याचा विचार करून आपल्याला पुढची पावलं आखावी लागतात. आता आपल्या पुढे जो प्रश्न आहे तो कशा प्रकारचा आहे, तर माझ्या मते बौद्धांना आर्थिकदृष्ट्या संपन्न बनविणे आणि किंवा ह्या एकंदरीतच समाजाला, जो दरिद्री आणि अभावग्रस्त समाज आहे, आपण आज बौद्धांच्या संदर्भात विचार करतोय म्हणून मी बौद्ध हा शब्द वापरतो, पण एकंदरीत समाजाच्या बाबतीत हे लागू आहे. बौद्धांना आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवणे आणि राजकीय दृष्ट्या दखलपात्र बनवणे हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. हे जाती अत्याचारापासून समाजाचं संरक्षण कसं करता येईल, राजकीय दृष्टीने आपल्याला दखलपात्र समाज म्हणून कशा प्रकारे प्रस्थापित होता येईल, हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत आपल्या
कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये, साहित्यिकांमध्ये प्रचंड प्रमाणात टोकाचे मतभेद आहेत. टोकाचे मतभेद आहेत. आणि हे मतभेद जे आहेत, हे मतभेद, या मतभेदावर मात करून उपलब्ध अनेक पर्याय जे आहेत त्या पर्यायावर विचार करून सर्वात सोपा असा, सहज साध्य करता येणारा, योग्य असा, व्यावहारिक दृष्ट्या व्हायबल असा, व्यावहारिक दृष्ट्या यशस्वी होऊ शकेल अशा प्रकारचा मार्ग अवलंबण्यामध्ये आपल्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे, अभ्यासकांचे एकमत होते. हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. जे प्रश्न माहिती आहेत, समाजाची एकंदरीत स्थिती काय आहे ते माहिती आहे, परंतु या स्थितीमधून मार्ग काढून आपल्याला सामर्थ्यशाली समाज जर म्हणून प्रस्थापित व्हायचं असेल तर त्यावर योग्य अशा प्रकारचा मार्ग काय असेल यावर आपल्या नेत्यांचं, अभ्यासकांचं आणि सर्व समाजाचं एकमत होत नाही. हा आपला प्रश्न आहे. आणि एकमत होत असण्यामुळे होतं काय, की मग भावनात्मक स्वरूपात लोकांच्या भावना, समाजातील सदस्यांच्या भावना उद्दीपित करणारे किंवा भावनांना आवाहन करणारे उपाय शोधायचे आणि ते उपाय जे आहेत ते सामर्थ्यवान समाज निर्माण होण्याचे उपाय म्हणून लोकांच्या गळी उतरवण्याचे असे प्रकार सुरू. आणि यातून बौद्धांमध्ये नेमकं काय झालेलं आहे की सत्ता ही सर्व समस्याची गुरुकिल्ली आहे. हे पॉलिटिकल पॉवर इज द मास्टर की ऑफ ईच अँड एव्हरी लॉक, अशा प्रकारचा एक विचार जो आहे तो लोकांच्या गळी उतरवण्यात आला. ते सत्तेच्या माध्यमातून तुम्ही सर्व समस्याची सोडवणूक करू शकता. दुसरा एक सोपा मार्ग जो आहे किंवा सोपा भावनात्मक उपाय जो आहे तो लोकांच्या गळी उतरवण्यात आला आहे, तो म्हणजे मोक्याच्या जागा काबीज करा. मोक्याच्या जागा काबीज केल्या, प्रशासनामध्ये, शासनामध्ये चांगली पद, चांगल्या मोठ्या पदाच्या नोकऱ्या मिळवल्या की तुम्ही सामर्थ्यवान व्हाल, अशा प्रकारचा एक समज लोकांच्या गळी उतरवण्यात आलेला आहे. हा समज वाईट नाही, चुकीचा नाही, परंतु समाजाच्या प्रगतीच्या प्राथमिक टप्प्यामध्ये हा विचार किंवा हा मार्ग प्रभावशाली किंवा एक आकर्षक वाटणारा मार्ग होता, योग्य होता. म्हणजे अस्पृश्यांच्या उन्नतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये हा मार्ग काही प्रमाणात तरी योग्य होता. परंतु आता सत्ता संघर्षाचं स्वरूप जे आहे ते आमूलाग्र प्रमाणात बदललेलं आहे, मोठ्या प्रमाणावर. एकंदरीत सामाजिक राजकीय परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती आहे त्यामध्ये 100 वर्षाच्या पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. त्यामुळे आपण ह्या पूर्वीचे जे पर्याय आहेत त्याचा पुनर्विचार केला पाहिजे. हा जो सत्ता हस्तगत करा, राजकीय सत्ता हस्तगत करा आणि मोक्याच्या जागा काबीज करा, हा वरवर आकर्षक वाटणारा जरी मार्ग असला तरी केवळ हे दोनच मार्ग जे आहेत हे सामर्थ्यशाली समाज घडविण्याच्या दृष्टीने पुरेसे नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या भूलभुलैयातून, अशा प्रकारच्या ह्या भ्रामक धारणांमधून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि पुढच्या पर्यायाचा विचार केला पाहिजे. तर पुढचे पर्याय काय असतील, तर पुढचे पर्याय जे आहेत राजकीय सत्ता हस्तगत करणे आणि मोक्याच्या जागा हस्तगत करणे, ह्याचा पुढचा पर्याय जो आहे तो क्षमतावान समाज निर्माण करणे. आपल्या अंगी असलेल्या क्षमता ज्या आहेत, समाजात विद्यमान असलेल्या क्षमता आहेत, त्या क्षमतामध्ये वाढ करणे. क्षमता वाढ करणे हा एक म्हणजे नेमकं काय करणे, क्षमतांची वाढ हा फार मोघम शब्द आहे, अत्यंत मोघम शब्द आहे. कारण काय असतं की समाजाची जी एकूणच अवस्था जी आहे त्याच्यामध्ये अनेक शक्यता, म्हणजे क्षमता वाढवण्याच्या संदर्भात अनेक शक्यता उद्भवतात. त्या शक्यता कशा प्रकारच्या असतात की जे देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती असेल त्या सामाजिक राजकीय परिस्थितीचा जो काही परिणाम समाजाच्या क्षमता वाढीवर होत असतो तो परिणाम पुसून काढून आता जी विद्यमान परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी मुकाबला करून आपल्या क्षमतेची वाढ करण्यासाठी समाजाच्या सदस्यांमध्ये
परस्पर सामंजस्य आणि सहकार्य हे मोठ्या प्रमाणावर असलं पाहिजे, ही महत्वाची बाब आहे. आणि परस्पर सामंजस्य आणि सहकार्य हे करण्यासाठी समाजातील सदस्यांमध्ये जे परस्पर विरोध जे आहेत, हितसंबंधाचा विरोध, हा हितसंबंधाचा विरोध जो आहे, जे बौद्धांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर बौद्ध समाजातील नोकरदार वर्ग, सुशिक्षित वर्ग, शहरी भागात स्थायिक झालेला वर्ग यांच्या समस्या ज्या आहेत त्या कोणत्या प्रकारच्या आहेत? तर कंत्राटी नोकर भरती, आरक्षणाची होणारी समाप्ती, शिक्षणाचं खाजगीकरण झाल्यामुळे शिक्षण महाग होणे, पदोन्नतीमधील आरक्षण समाप्ती, पदोन्नतीच्या वेळी योग्य ठिकाणी पदस्थापना न मिळणे, एक अडचणीच्या ठिकाणी नियुक्ती होणे, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न शहरी भागातील मध्यमवर्गीय किंवा सुस्थापित वर्ग जो आहे बौद्धांमधील त्यांचे प्रश्न आहेत. ग्रामीण भागातील आपल्या बौद्धांचे प्रश्न कोणत्या प्रकारचे आहेत? बेरोजगारी, रोजगाराच्या संधी नसणे, दारिद्र्यामध्ये दिवसेंदिवस होत जाणारी वाढ, दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध नसणे, ह्या प्रकारच्या समस्या आहेत, ह्या ग्रामीण भागातील बौद्धांच्या समस्या आहेत. त्याबरोबरच जातीय अत्याचाराच्या बळी पडण्याची जास्तीत जास्त शक्यता असणे, ही सुद्धा ग्रामीण भागातील बौद्धांची समस्या आहे. आणि लोकशाही संस्थाचे, संवैधानिक संस्थाचे हुकुमशाहीकरण होणे, ही सुद्धा बाब जी आहे, ही सुद्धा बौद्धांची एक मोठी समस्या आहे. कारण संवैधानिक समस्या बळकट असल्या तरच आपल्याला आपल्या क्षमता वाढवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे या समस्यांशी जर आपल्याला मुकाबला करून एक क्षमतावान समाज, सामर्थ्यवान समाज म्हणून आपल्याला जर स्थापित व्हायचं असेल तर आपल्या पुढे जे पर्याय उपलब्ध, आपल्या पुढे जी विद्यमान स्थिती उपलब्ध आहे, कारण हा जो विषय आहे क्षमतावान समाज किंवा सामर्थ्यशाली समाज म्हणून बौद्धांना प्रस्थापित करणे, ह्या आजच्या एका 45 मिनिटाच्या किंवा 50 मिनिटांच्या एक इंटरेक्शन मध्ये, भाषणामध्ये, व्याख्यानामध्ये सुटणारा प्रश्न नाही. या विषयावर आपण अधिकाधिकरित्या आणखी पुन्हा चर्चा करत राहू. पण आज मी जी चर्चा करणार आहे याच्या संदर्भात, आतापर्यंत मी जे आपल्याला सांगितलंय, तर त्यामध्ये आपल्याला सामाजिक भांडवलाचे बळकटीकरण करून क्षमतावान समाज निर्माण होण्याच्या दृष्टीने, क्षमतावान समाज म्हणून स्थापित होण्याच्या दृष्टीने काय करता येईल ह्याच्यावर आपण विचार करू. सामाजिक भांडवल ही जी कन्सेप्ट जी आहे, ही कन्सेप्ट सामाजिक भांडवलाची कन्सेप्ट जी आहे, ही कन्सेप्ट अनेक लोकांनी, ते जवळपास माझ्या तरी मते फार कमी लोकांनी आपल्यापैकी ऐकलेली आहे. सामाजिक भांडवल नेमकं काय असतं? तर सामाजिक भांडवल हे 4 प्रकार, जे बौद्धांच्या संपन्नतेच्या बाबतीत किंवा एक क्षमता वाढवण्याच्या, एक सामर्थ्यशाली बौद्ध समाज घडवण्याच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो, तर सामाजिक भांडवलाचे बळकटीकरण, हे सत्ता हस्तगत करणे, मोक्याच्या जागा काबीज करणे, हे जे उपाय जे आहेत, हे ह्या उपायाच्या व्यतिरिक्त आपल्याला जर क्षमता वाढवायची असेल, तर क्षमता वाढवायची जर असेल तर क्षमतेमध्ये वाढ तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुमच्याकडे उपलब्ध भांडवल जे आहे, त्या भांडवलाचा सुयोग्य वापर आणि त्याचं बळकटीकरण जर आपण करू शकलो तर आपल्याला एक सामर्थ्यवान समाज म्हणून विकसित होता येईल, उभं राहता येईल. यामध्ये पहिली जी बाब आहे, जे समाजाकडे, समाजाचे जे सदस्य असतात त्या सदस्यांमध्ये विविध प्रकारचं भांडवल जे आहे, विविध प्रकारचा जे काही जे समाज जो आहे, तो समाज व्यक्तींच्या समूहाचा मिळून बनलेला, आणि ह्या व्यक्तीच्या समूहामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःची काही गुणवैशिष्ट्य असतात, स्वतःची काही बलस्थानं असतात, स्वतःची काही कौशल्य असतात, आणि ह्या संपूर्ण याच्यातून मिळून एक सामाजिक भांडवलाची कन्सेप्ट जी आहे ती विकसित. हे सामाजिक भांडवल 4 प्रकारचं असतं. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते ग्राहक भांडवल, जे समाजाचे सदस्य जे आहेत, हा समाजाच्या सदस्यांकडे एक समाजाचे जे सदस्य असतात, कोणत्याही समाजाचे, ते सदस्य विविध प्रकारच्या उत्पादनांचे, विविध प्रकारच्या बाबींचे ग्राहक असतात. आणि हे ग्राहक जे आहेत, हे ग्राहक काय करत असतात, तर ते समाजाचे उत्पादन संबंध जे आहेत, त्या उत्पादन संबंधाला ते बळ देत असतात, त्याचं बळकटीकरण असतात. जे समाजातील सदस्यांचं आर्थिक उत्पन्न किंवा आर्थिक प्राप्ती जेवढी अधिक, तेवढा त्याचा राहणीमानाचा दर्जा हा चांगला, म्हणजे अशा प्रकारची स्थिती असते.
अनुसूचित जाती आणि बौद्ध जे आहेत त्या बौद्धांच्या आर्थिक उत्पन्नात नोकऱ्यामुळे, त्यांना शिक्षणामुळे, आरक्षणामुळे एक खरेदी शक्ती प्राप्त झालेली आहे. ग्राहक वर्ग म्हणून मोठ्या प्रमाणावर तो उदयास आलेला आहे. परंतु झालं काय की आरक्षणातून या ज्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत, बुद्धी कौशल्य आधारित नवनवीन व्यवसाय त्यांनी स्वीकारलेले आहेत, त्याच्यातून जी काही खरेदी शक्ती त्याच्याकडे निर्माण झालेली आहे, त्या खरेदी शक्तीचा वापर करून जे बौद्धांना एक दखलपात्र समाज म्हणून प्रस्थापित करण्यासाठी संघटित अशा प्रकारचे प्रयत्न आपल्याकडून अद्याप झालेले नाहीत. उदाहरण सांगायचं झालं तर निग्रोच्या लढ्याच्या संदर्भात आपण जर विचार केला, ते आत्ताच बातम्यामध्ये आशिषजींनी उल्लेख करताना जॉर्ज फ्लाइटच्या संदर्भात जो आहे, एक ब्लॅक निग्रो जो आहे, हा ब्लॅक निग्रोच्या खुनाच्या प्रकरणी त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला 22 वर्षाची शिक्षा झाली आणि 22 वर्षाची शिक्षा होऊन त्याला एक थोड्याफार प्रमाणात ब्लॅक लाईव्ह मॅटर ही जी चळवळ होती त्या चळवळीमध्ये ज्या लोकांनी योगदान दिलं त्याला एक न्यायाची एक कन्सेप्ट किंवा न्याय त्याला मिळाला असा. ह्याच बाबीमध्ये जर आपल्या देशाची स्थिती जर तपासली तर आपल्या देशामध्ये अजूनही अशा प्रकारचे हजारो खून होतात, जाती अत्याचार होतात, मोठ्या प्रमाणावर बळी पडतात, परंतु त्याला न्याय मिळत. जॉर्ज फ्लाइटच्या संदर्भात काय झालेलं होतं नेमका, तर जॉर्ज फ्लाइटच्या संदर्भात जेव्हा त्याचा खून झाला तेव्हा तिथल्या निग्रोंनी ब्लॅक फ्रायडे पाळले. ब्लॅक फ्रायडे म्हणजे काय, तर या फ्रायडेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर लोक खरेदी करण्यासाठी बाहेर पडतात. त्या दिवशी ब्लॅक्सनी कोणत्याही मालमध्ये जायचं नाही, डोळ्यांच्या कोणत्याही आस्थापनेमधून वस्तू खरेदी करायची नाही, एक प्रकारे त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकायचा. अशा प्रकारची मुवमेंट, अशा प्रकारचं जे आंदोलन जे आहे तिथल्या ब्लॅक्सनी चालवलं. आज बौद्धांमध्ये आरक्षण, नोकऱ्या किंवा पारंपरिक व्यवसाय सोडून देऊन नवीन व्यवसायात शिरकाव केल्यामुळे ते प्राप्त झालेली खरेदी शक्ती, ग्राहक शक्ती जी आहे, ह्याच्यातून जी ग्राहक शक्ती निर्माण झालेली आहे त्या ग्राहक शक्तीचा वापर जसं पॉलिटिकल याच्यामध्ये आपल्याकडे असलेल्या मतशक्तीचा वापर आपण प्रेशर ग्रुप म्हणून निर्माण होण्यासाठी करतो, तशा प्रकारे आपल्याकडे असलेल्या ग्राहक शक्तीचा वापर इथल्या सामाजिक दृष्ट्या प्रभावशाली असलेल्या मारवाडी असेल, बनिया असेल किंवा अन्य सेवा पुरवठादार जे आहेत, या अन्य सेवा पुरवठादारावर दबाव आणण्यासाठी आपण आपल्या ग्राहक शक्तीचा वापर केलेला नाही. सामर्थ्यशाली समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या ग्राहक शक्तीचा वापर आपल्या भल्यासाठी कसा करता येईल हा सुद्धा एक महत्वाचा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जेथे वस्तूचे उत्पादक आणि पुरवठादार हे मारवाडी आहेत, बनिया आहेत किंवा इतर कोणते आहेत, ते लोक त्यांना पर्यायी असे स्वतःच्या समाज गटातून सेवा पुरवठादार निर्माण करता येईल काय, हा सुद्धा आपल्याला जे विचार करता येण्यासारखा मुद्दा आहे. कारण तुमच्या खरेदी शक्तीचा वापर करून इथला जैन, मारवाडी, बनिया जो काही व्यापारी वर्ग आहे, हा व्यापारी वर्ग इथल्या या प्रस्थापित ब्राह्मणी समाज व्यवस्थेला बळकट करण्यात आला. त्याला मिळणाऱ्या नफ्यातून तो मंदिरांना दान देतो, त्याला मिळणाऱ्या नफ्यातून तो भागवत पारायणासारखे, सत्यनारायणासारखे सप्ताह आयोजित करतो, त्याला मिळणाऱ्या नफ्यातून ते धार्मिक एक असहिष्णुता बळकट करणारे जे काही उपक्रम असतात त्या उपक्रमांना तो सहाय्य करतो आणि त्याच्याद्वारे तुमच्याकडूनच खरेदी शक्तीचा वापर करून बावाबुवांना दान देऊन, मंदिरांना दान देऊन इथली विषमतावादी समाज व्यवस्था बळकट करण्यासाठी तो सहाय्यभूत ठरतो. आणि त्यामुळे आपण बौद्ध म्हणून आपल्या ह्या म्हणजे पॉलिटिकल बाबतीमध्ये जसा आपल्या मतशक्तीचा वापर आपण दबावगट निर्माण करण्यासाठी करतो, त्याचप्रमाणे आपल्या खरेदी शक्तीचा वापर करून आपले ग्राहक पुरवठादार निर्माण करता येऊ शकतील काय, जेथे आपले ग्राहक पुरवठादार निर्माण होऊ शकत नाही अशा ठिकाणी जे अन्याय समाज व्यवस्था बळकट न करणारे मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, शीख असतील, अशा प्रकारचे ग्राहक पुरवठादार शोधून त्याच्याशी आपल्या ग्राहक शक्तीला जोडून त्याच्या माध्यमातून इथल्या विषमतावादी समाज व्यवस्थेशी लढण्यासाठी सिस्टम बनवता येईल काय, हा सुद्धा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
सामाजिक भांडवलाचे बळकटीकरण करत असताना दुसरा मुद्दा मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. तो मुद्दा अशा प्रकारचा, तो मुद्दा जो आहे गुंतवणूक भांडवल. गुंतवणूक भांडवल कशा प्रकारचं असतं की आपल्या समाजाच्या सदस्यामध्ये जेव्हा नोकरी व्यवसायातून बचत तयार, ह्या नोकरी व्यवसायातून तयार झालेल्या बचतीचं रूपांतर जे आहे ते रूपांतर भांडवलात करणे, कॅपिटलमध्ये करणे आणि जे फायनान्शियल कॅपिटलमध्ये करणे, आणि ह्या फायनान्शियल कॅपिटलचं उत्पादन जे आहे ते जे फायनान्शियल कॅपिटल जे आहे त्या फायनान्शियल कॅपिटलचं रूपांतरण जे आहे ते संपत्ती निर्माण करण्यामध्ये, जे श्रमातून निर्माण होणारं उत्पन्न, उत्पन्नातून झालेली बचत, बचतीतून तयार झालेलं भांडवल आणि भांडवलामुळे होणारी संपत्ती निर्माण, ह्याच्या बाबतीत याचं बळकटीकरण कसं करता येईल, याला संस्थात्मक रूप कसं देता येईल, ह्याच्या संदर्भात आपण अद्यापही विचार केलेला नाही. याला संस्थात्मक स्वरूप कशा प्रकारे देता येईल की जेव्हा बचत तयार होते, बचत आपण काय करतो, कुठल्या ना कुठल्या बँकेत ठेवतो, पतसंस्थेत ठेवतो किंवा कुठल्या एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट मध्ये ठेवतो. बौद्धांच्या संदर्भात अशा प्रकारच्या बचतीचा संचय करण्यासाठी लागणाऱ्या नागरी सहकारी बँका, पतसंस्था, बिनव्याजी किंवा नाममात्र दराने कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या संस्था, अशा प्रकारच्या कुठल्याही संस्था आपण निर्माण केलेल्या नाहीत. आणि त्यामुळे होतं काय की आपल्याजवळ बचतीचं रूपांतर भांडवलामध्ये आणि भांडवलाला कार्यक्षम करून संपत्तीमध्ये रूपांतरण करण्याची क्षमता जी आहे ती क्षमता अन्यायकर्त्या समूहाला जरब बसवण्यासाठी विकसित करण्याच्या बाबतीत विचार जो आहे तो विचार अद्याप आपल्याला झालेला नाही आहे. आणि त्यामुळे क्षमता निर्माण करण्याच्या बाबतीत ह्या बाबीवर सुद्धा अधिकाधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, जेणेकरून बौद्धांना एक सामर्थ्यशाली समाज म्हणून आपल्याला घडवता येईल. सामाजिक भांडवलाच्या संदर्भात तिसरा महत्वाचा मुद्दा आपल्याशी मी चर्चा करू इच्छितो की सामाजिक भांडवल किती प्रकारचं असतं, 4 प्रकारचं असतं. ह्या 4 प्रकारामध्ये ग्राहक भांडवल, त्याची आपण चर्चा केलेली आहे. दुसरं जे आहे गुंतवणूक भांडवल, तिसरं जे आहे कौशल्य आणि बुद्धिमत्ता याचं, आणि चौथ्या प्रकारचं सामाजिक भांडवल आहे ते सामाजिक संचित भांडवल. आता तिसऱ्या प्रकारचं भांडवल जे आहे त्याला कौशल्य आणि बुद्धिमत्तेचं भांडवल आपण जे म्हणतो. प्रत्येक समाजामध्ये विशिष्ट प्रकारची कला कौशल्य ही परंपरेने चालत आली, त्या कला कौशल्यावर त्या समाजातील सदस्याची पकड असते. आणि प्रत्येक समाज आपल्याकडील कला कौशल्य इतरांकडे जाऊ नयेत, त्याला कॉम्पिटिटर तयार होऊ नये, ह्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात की आपल्याकडील कला कौशल्याला दुसऱ्या समाजातून कॉम्पिटिटर तयार होऊ नये, इतरांचा त्यामध्ये शिरकाव होऊ नये, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतात. हे प्रयत्न कशा प्रकारचे असतात तर जसं आता परंपरेने जो शिक्षण घेणारा समाज आहे, परंपरेने व्यावसायिक शिक्षणावर, तांत्रिक शिक्षणावर कब्जा असलेला समाज आहे, तो समाज अशा प्रकारचं व्यावसायिक शिक्षण किंवा दर्जेदार शिक्षण इतर समाजाला मिळू नये याच्यासाठी प्रयत्न करतो. मग त्यासाठी तो प्रयत्न कशा प्रकारचे करतो की व्यावसायिक आणि उच्च तंत्र शिक्षण जे आहे ते प्रचंड प्रमाणावर महाग करणे, त्याला इतराचा शिरकाव होऊ न देणे, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाचं खाजगीकरण करून प्रचंड महागडी फी आकारली जाणे, जेणेकरून व्हल्नरेबल समाज, गरीब समाज, दरिद्री समाज अशा प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी पात्रच ठरू शकणार, अशा प्रकारची व्यवस्था करतात. ज्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यापैकी बरेच लोक काय करतात तर आपल्या संस्थांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून देतात. अल्पसंख्याक दर्जा मिळवल्यामुळे होतं काय की त्याच्यामध्ये 80% लोकांच्या प्रत्येक एकाच समाज समूहाचे त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतील, अशा प्रकारची जी स्थिती निर्माण होते. शासकीय संस्था ज्या आहेत त्याचं खाजगीकरण करून टाकणे किंवा त्याच्यातील शासकीय संस्थांमध्ये ज्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर बौद्ध लोक आहेत किंवा अनुसूचित जातीचे लोक आहेत, ओबीसीचे लोक आहेत, आदिवासीचे लोक आहेत प्रवेश घेतात, अशा संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा अत्यंत कमकुवत करून टाकणे. कारण शिक्षणाच्या ह्या गव्हर्नमेंट शिक्षण संस्थांमध्ये, सरकारी शिक्षण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर उच्च जातीय लोक जे आहेत हे उच्च जातीय लोक शिरकाव करून आहेत. त्यामुळे ते एक तर गव्हर्नमेंट किंवा शासकीय संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते दर्जेदार कौशल्य कसं आत्मसात होणार नाही
यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्याच्यासाठी नापास करणे, कमी गुण देणे, त्यांना डिमोरलाइज करणे, वारंवार तुम्ही आरक्षणाचा लाभ घेऊन आरक्षणाच्या पुढ्या घेऊन याच्यामध्ये आलेला अशी जाणीव करून त्यांचा मनोभंग करणे, अशा प्रकारे दुर्बल विद्यार्थ्याची, दुर्बल घटकातील विद्यार्थ्याची कोंडी करणे ह्या प्रकारचे मार्ग अवलंबत असतात. आणि त्याच्यामुळे बौद्धांमधील ज्या सामाजिक दृष्ट्या व्हलनरेबल जो समाज आहे त्याच्यामधील विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायोपयोगी आणि व्यावसायिक तांत्रिक शिक्षण घेऊन कौशल्य शिकण्यापासून ते वंचित होतात. म्हणजे आपल्याला सामर्थ्यशाली समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तर त्यावेळी हा सुद्धा विचार करणे आपल्याला आवश्यक आहे की उच्च व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण ह्याच्यामध्ये शिरकाव करून आपल्याला अधिक कला कौशल्य या प्रचलित समाज व्यवस्थेमध्ये तग धरून राहण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आवश्यक कला कौशल्य कशा प्रकारे प्राप्त करता येतील ह्याच्यावर सुद्धा आपल्याला विचार करणे आवश्यक आहे, जेणेकरून एक सामर्थ्यशाली समाज म्हणून आपल्याला विकसित होता येईल. दुसरा चौथा जो भाग आहे यामधील चौथा सामाजिक भांडवलातील मधील चौथा जो भाग आहे, चौथ्या प्रकारचं जे भांडवल आहे त्याला म्हणतो आपण सामाजिक संचित भांडवल. त्यामध्ये काय असतं की सामाजिक संचित भांडवल म्हणजे कशा प्रकारचं, तर सामाजिक संचित भांडवलामध्ये ही विशिष्ट प्रकारच्या सोयी सवलती, हक्क अधिकार, संविधानाने दिलेले अधिकार किंवा एखाद्या कराराद्वारे मिळालेले अधिकार, जे अधिकार या समाजाला मिळालेले असतात आणि त्या अधिकाराचा वापर करून म्हणजे स्कॉलरशिप जे आहे, स्कॉलरशिप काय आहे तर हे सामाजिक संचित भांडवल आहे. नोकऱ्यामधील सवलती काय आहेत तर नोकऱ्यामधील सवलती हे सामाजिक संचित भांडवल आहे. आणि यासोबतच विविध प्रकारच्या संस्था, मंडळ, गट, क्लब, मित्रपरिवार, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यावसायिक ग्रुप्स ज्याला म्हणू आपण, जे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर चेंबर ऑफ कॉमर्स ज्याला म्हणू आपण, बऱ्याच लोकांनी बुद्धिस्ट चेंबर ऑफ कॉमर्स किंवा दलित चेंबर ऑफ कॉमर्स अशा प्रकारचे चेंबर्स तयार केलेले आहेत. हे संपूर्ण जे आहेत ह्या अशा प्रकारच्या जे क्रियाकलापातून जे स्कॉलरशिप आहे, ज्या नोकऱ्यामधील सोयी सवलती आहेत, क्लब्स, मंडळ, व्यावसायिक मंडळ, ह्याच्यामधून काय होतं तर ह्याच्यामधून समाजातील सदस्याला भावनात्मक आधार मिळत असतो आणि वेळ प्रसंगी त्याला सामाजिक सहाय्य किंवा संकट प्रसंगी आर्थिक मदत मिळवता येईल याची हमी मिळवतात. आणि त्याचप्रमाणे अशा सामाजिक संचित भांडवलामध्ये आपण जेव्हा सहभाग घेतो त्यामध्ये समाजातील विशिष्ट सदस्यांमध्ये असलेले नेतृत्व गुण, संघटन कौशल्य अशा प्रकारच्या प्रदर्शित करण्याची किंवा विकसित होण्याची संधी त्याला मिळते आणि त्यातून जी आहे ती सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते. समाजामध्ये त्या जे एकंदरीतच परिस्थितीमध्ये त्या समाजाचा दर्जा किंवा त्या समाजाची प्रतिष्ठा किंवा त्या समाजाचा प्रभाव जो आहे तर अशा प्रकारच्या संस्था, संघटना, मंडळे, क्लब, त्याला असलेले अधिकार ह्याच्यातून त्या समाजाचा प्रभाव जो आहे तो प्रभाव एकंदरीत सभोवतालच्या समाजावर होत असतो. आणि त्यामुळे होतं काय की अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांवर प्रभुत्वशाली वर्ग जो आहे तो कायम सत्ता गाजवून असतो. ते त्याची अशा प्रकारच्या संस्थांची निर्मिती करणे, त्याचं संकलन करणे, त्याचं सदस्यत्व देणे, ह्याच्यावर जातीय स्वरूपाच्या, आर्थिक स्वरूपाच्या, त्याचप्रमाणे प्रांतीय स्वरूपाच्या मर्यादा आणल्या जातात आणि ह्या प्रकारच्या मर्यादा आणून जे एकंदरीतच सामाजिक सहभागाविषयी, जसं आता बौद्धांच्या संदर्भात जर विचार करायचा जर झाला तर बौद्धांना मिळणारे जे संवैधानिक अधिकार आहेत, बौद्धांना मिळणारे जे काही अल्पसंख्याकांना, बौद्धांना, अनुसूचित जातीला मिळणारे संवैधानिक अधिकार म्हणजे नोकरीविषयक अधिकार, शैक्षणिक अधिकार, ह्याच्याविषयी इतर समाजांमध्ये चिडीची भावना निर्माण करण्यात आली. म्हणजे ते युथ फॉर इक्वेलिटीच्या माध्यमातून असो, आरक्षण जे आहे तर तुम्ही सरकारचे दावा आहेत, म्हणजे संवैधानिक अधिकाराविषयी चीड आणि द्वेषाची भावना निर्माण करून त्या समाजाचा मनोभंग करणे, अशा प्रकारचा सामाजिक म्हणजे बौद्धांच्या सामाजिक संचित भांडवलाविषयी लोकांमध्ये घृणा निर्माण करणे, अशा प्रकारचे प्रयोग जे आहेत, अशा प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते प्रस्थापित समाजाकडून होत असतात. आणि यामुळे झालं काय आहे की यामुळे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये बौद्ध समाज किंवा पूर्वाश्रमीचा अस्पृश्य समाज जो आहे ह्या समूहांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, म्हणजे आरोग्य सुविधा, एक हायजीनच्या सुविधा, स्वच्छतेच्या सुविधा,
ह्याच्या संदर्भात जे आहेत, पिण्याचे शुद्ध पाणी, किफायतशीर घरे, अशा अनेक प्रकारच्या ज्या बाबी आहेत त्याच्यापासून वंचित करण्यात आलेलं आहे. आमच्याकडे ग्राहक शक्ती आहे, परंतु ह्या ग्राहक शक्तीचा वापर करून मी जेव्हा एखाद्या जैनांच्या सोसायटीमध्ये, जैनांच्या सोसायटीमध्ये, ब्राह्मणांच्या सोसायटीमध्ये घर विकत घ्यायला जातो, त्यावेळी तुमच्याकडे ही ग्राहक शक्ती जरी असेल तरी त्या ठिकाणी तुम्हाला घर विकत घेण्याची मुभा नसते. तुमच्याकडे असलेली जी खरेदी शक्ती आहे त्या खरेदी शक्तीचा वापर करून चांगल्या वस्तीमध्ये मला किरायाने किंवा भाड्याने घर पाहिजे आहे, तरी परंतु तुम्हाला ते दिलं जात नाही. ते तुमची खरेदी शक्ती जी आहे त्या खरेदी शक्तीला तुच्छ लेखणे, तुमची जी सौदा शक्ती जी आहे त्या सौदा शक्तीला तुच्छ लेखणे, तुमच्या कौशल्य आणि बुद्धिमत्तेचा विकास होणार नाही ह्याच्यासाठी प्रयत्न करणे, अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ही परिस्थिती अनेक बाबतीत निर्माण झालेली आहे. आणि ह्याच्यातून मार्ग काढून बौद्धांचं सामाजिक, आर्थिक, नैतिक बळकटीकरण करणे, ह्याच्यावर आपल्याला जेव्हा काम करायचं आहे, तर हे काम करत असताना कशा प्रकारे आपण हे करू शकतो ह्याचा जेव्हा विचार करतो तर आपण होतो काय, आपण काय करतो, आता मी ज्या समस्या सांगितलेल्या आहेत किंवा मी जे चारही प्रकारचे जे भांडवल, सामाजिक भांडवलाचे हे 4 प्रकार जे आहेत, ह्या 4 प्रकाराची जी चर्चा केलेली आहे, ह्याच्यामध्ये आपण काय यशस्वी होऊ शकत नाही. तर अनेक लोक काय करतात, आपले जे 25-30च्या वयोगटातील नेते जे आहेत, हे नेते हे व्हॉट्सअप आहेत, फेसबुक आहेत, त्याच्यावर काहीतरी आदळआपट करायची, तो अमुक तसा करत नाही, हा असा म्हणून कसं उभं राहता येईल, ह्या पर्यायाचा जेव्हा विचार करतो आपण, तर ह्या पर्यायासाठी काय लागतं, तर ह्या पर्यायासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी, त्याग करण्याची तयारी, आपल्या तत्वज्ञानावरील अढळ अशी निष्ठा, बदललेली स्थिती जी निर्माण झालेली आहे, जे तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमुळे जी काही बदल झालेले आहेत, त्या बदलाचं भान ठेवून आपल्या तत्वज्ञानामध्ये तशा प्रकारची सुधारणा, जे 100 वर्षापूर्वी जो विचार प्रभावी असेल तोच विचार आताही प्रभावी असेल आणि आताही आपण त्याच माध्यमातून मोठ्या प्रमाणावर यश मिळवू शकू, असा प्रकार घडत नसतो. आपण जेव्हा चर्चा करतो त्यावेळी राजकीय बाबतीत जेव्हा आपण प्रचंड भर देतो, नेत्याचं ऐक्य झालं पाहिजे, नेते ऐक्य झाले किंवा राजेशजी आता मी निश्चितपणे थांबवतो आहे. तर ह्या अशा अनेक बाबी ज्या आहेत, ह्या अनेक बाबीवर नवीन जे आपल्या तत्वज्ञानात्मक भर घालून. तुम्ही चालू द्या सर, माझा पेपर आहे, मी रजा घेतोय. निलरोज सर आहेत, हा तुम्ही चालू द्या. ओके ओके ओके. आम्ही आहो म्हटलं. बाकी सगळे आहेत, माझा पेपर असल्यामुळे मी रजा घेतो. ओके सर, ओके ओके ओके. म्हटलं. हा, ह्या अशा प्रकारच्या ज्या अनेक प्रकारच्या समस्या आपल्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत, तर ह्या समस्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला व्यापक स्तरावर कार्यकर्त्यांचं नेटवर्किंग करणं, व्यापक स्तरावर म्हणजे राज्य स्तरावर किंवा देश पातळीवर ज्याला म्हणू आपण, कार्यकर्त्यांचं नेटवर्किंग तयार करणे, एकमेकाच्या आयडिया एक्सचेंज करणे, म्हणजे तुमच्या मनात काय आहे, माझ्या मनात काय आहे, एखाद्या नेत्याच्या मनात काय आहे, विचारवंताच्या मनात काय आहे, कुणावरही दोषारोपण न करता व्यापक स्वरूपाचं नेटवर्किंग तयार करणे, आपला तात्विक आधार जो आहे तो अधिक व्यापक करणे. म्हणजे ठीक आहे, बाबासाहेबांनी ज्या अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिशादर्शक अशी सूत्र जी आहेत ती सापडलेली आहेत, परंतु त्याच्या नंतरच्या काळामध्ये आज माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, आजचं जे युग आहे, औद्योगिक काळामध्ये जे तत्वज्ञान आवश्यक होतं, इंडस्ट्रियल सोसायटी का इंडस्ट्रियल युग ज्याला म्हणू आपण, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मांडलेलं तत्वज्ञान जे आहे ते इंडस्ट्रियल काळाचं तत्वज्ञान होतं. आज आपण जे इंडस्ट्रियल सोसायटीच्या मधून पोस्ट मॉडर्न म्हणजे मॉडर्न इंडस्ट्रियल सोसायटी होतं, त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे माहिती तंत्रज्ञान युगामध्ये आपण प्रवेश केला आहे. आणि आजचं जे युग आहे, ह्या माहिती तंत्रज्ञान युगामध्ये ज्या काही नैतिक मूल्य, ज्या काही आर्थिक मूल्य, जी काही तात्विक मूल्य, सामाजिक मूल्य, राजकीय मूल्य, ह्याच्या पुढे जाऊन आज आपण एक्सपोनेन्शियल म्हणजे अतितीव्र तंत्रयुग ज्याला म्हणतो आपण,
अति तीव्र तंत्रयुग ह्या युगामध्ये आपण वावरत आहोत. आणि अतितंत्र तीव्र युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, रोबोटिक तंत्रज्ञान, ह्या अशा प्रकारची तंत्रज्ञाने जी आहेत ती निर्माण झालेली आहेत. आणि ह्या तंत्रज्ञानाशी मुकाबला करण्यासाठी आपल्याला आपल्या ज्या पूर्वापार चालत आलेल्या पक्क्या झालेल्या ज्या काही समजुती आणि धारणा आहेत त्या धारणामध्ये बदल करावा लागेल, त्या समजुतीमध्ये बदल करावा लागेल, त्याच्यामध्ये नवीन मूल्यांची भर घालावी लागेल. जुनी मूल्य जी आहेत ती तंतोतंत ते साच्याप्रमाणे पॅटर्न प्रमाणे त्यानं फिट करता येईल अशा प्रकारची आज नाही. आज आपण जे वावरत आहोत हे अतितीव्र तंत्रयुगात किंवा एक्सपोनेन्शियल टेक्नोयुग जे आहे ह्या युगामध्ये वावरत आहोत. आणि ह्या युगाच्या ज्या डिमांड्स आहेत ह्या डिमांड्सच्या अनुरूप आपल्याला क्रांतीची आखणी करायची आहे. जेव्हा एखाद्या समाजामध्ये क्रांती होते ते जसं 1950 साली भारतीय समाजामध्ये क्रांती झाली. ही क्रांती कशा प्रकारची होती तर जुनं धार्मिक समाज, ब्राह्मणी व्यवस्थेवर आधारित, चातुर्वर्ण्यावर आधारित समाज आणि लोकशाही मूल्यावर आधारित समाज ह्याच्यामध्ये संघर्ष होऊन लोकशाही मूल्यावर आधारित समाजाची प्रस्थापना. ही क्रांती झाल्यानंतर काय होतं तर क्रांती झाल्यानंतर जे त्या समाजातील व्यक्तींच्या संबंधामध्ये बदल होतात आणि ह्या बदलांना अनुरूप अशा प्रकारचं तत्वज्ञान जर त्या काळामध्ये निर्माण झालं नाही तर क्रांती फसते, क्रांतीची फसगत होते आणि तिची प्रतिक्रांती सुरू होते, अधोगती सुरू. आज बौद्धांच्या संदर्भात नेमकं जे झालेलं आहे की भारतीय तत्वज्ञानाने भारतीय समाजातील लोकांच्या संबंधामध्ये जे बदल झाले त्या बदलांना अनुरूप अशा प्रकारचं साहित्य निर्माण झालं नाही. त्या बदलाशी जुळवून घेईल अशा प्रकारचा माणूस निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बुद्धाच्या धम्मामध्ये आवश्यक असं परिवर्तन करून जो विचार मांडला की अशा प्रकारचा नीतिवान माणूस आपला घडवायचा आहे, तसा प्रकारचा नीतिमान माणूस जे आहे अशा प्रकारचा नीतिमान माणूस घडवण्यासाठी आपण प्रयत्न केले नाहीत. आणि त्यामुळे आजची जी समस्या उद्भवलेली आहे, आज आपण एक दरिद्री, एक व्हल्नरेबल, जे सहज कुठल्याही प्रकारच्या अन्यायाला किंवा भेदभावाला बळी पडणारा समाज, अशा प्रकारची जी अवस्था आलेली आहे त्या अवस्थेतून आपल्याला मार्ग जर काढायचा असेल तर आजच्या काळाला अनुरूप अशा प्रकारचे बदल स्वीकारणे, आजच्या काळाला अनुरूप अशा प्रकारचे ते राजकीय सत्ता हस्तगत करायची असेल तर बाबासाहेबांनी अमुक जे त्या काळामध्ये अशा प्रकारचा स्टँड घेतला होता तो स्टँड आता कायम ठेवला पाहिजे असं करून चालणार नाही. काळाला अनुरूप अशा प्रकारचे डावपेच आणि धोरण जे आहे ते आपल्याला ठरवावं लागतं. हीच बाब जी आहे ती आर्थिक बाबतीत ठरवावी लागेल, सामाजिक बाबतीत ठरवावी लागेल आणि धार्मिक बाबतीत पण ठरवावी. तेव्हाच आपण एक सामर्थ्यशाली समाज म्हणून उदयास येऊ शकू आणि नव्या काळाच्या आव्हानाशी आपण मुकाबला करू शकू. आजच्या धम्मसंवादमध्ये मी इथे थांबतो आहे. याच्या अनुषंगाने आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असेल, काही इंटरेक्शन करायचं असेल तर आपण निश्चितपणे विचारावं. त्याचा माझ्या परीने मला पटेल असं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. जर माझ्या उत्तराने आपलं समाधान झालं नाही तर आपण जर काही सुचवलं तर त्यानुसार आपल्याला बदल करता येईल, अडॉप्ट करता येईल आणि याच्यातून संवादाची गुणवत्ता जी आहे ती वाढेल असं मी समजतो आणि येथे थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम सर. डॉक्टर अलका डोके. हा, मला विचारायचं आहे की जे काही पर्याय आपण सांगितले आर्थिक हे, पण मग लोकांना म्हणजे आपल्या समाजाला एकत्र कसं करता येईल, कुठल्या मार्गातून एक संघटित होईल जेणेकरून एक जो संदेश आपण दिला तो सर्वजण अंमलात आणतील, जो कोणता म्हणजे असेल संदेश, तर तो समाज म्हणजे कसं झालं की आपण काही मुद्दे मांडतो आणि ते सगळ्यांपर्यंत म्हणजे सगळेजण अंमलात नाही आणत, एकत्रित नसल्यामुळे. समाजाला एकत्र आणणे ही फार मोठी व्यापक संकल्पना